हा तर आज होती आपली संडे राईड, ज्याचं लोकेशन होतं सध्याचं हॉटस्पॉट असणारा गुडे पाचगणी. मग आमचा मीटअप पॉइंट हा ईश्वरपूर मध्ये होता. पॉइंटला गेल्यानंतर ना तिथं सगळ्यात पहिला तर आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला आणि ब्रेकफास्ट करून बाहेर आलो तर आपली गाडी डायरेक्ट आर्वीज करायला लागली आपल्याला. ते का तर आपली पेट्रोलची टाकी नाही त्या टाइमला बरोबर लीक झाली. पण काय विषय नाही, आपली प्रियेश बाई त्यांनी सगळी सोबत होती त्यामुळे त्यात काय विषय नाही आला एवढा. त्या स्ट्रेस मधनं बाहेर यायला आमच्या वैभव दादानं जरा सगळ्यांचं मनोरंजन केलं. तिथनं पुढे आलो तेवढ्यात आपल्याला आपली ड्रीम बाईक दिसली. पण जाऊ दे म्हणलं, सध्या जी आहे तिच्याकडे जरा लक्ष देऊया. टाकीला एमसील लावून आम्ही ते वाळूपर्यंत गाडी पाय लावून नेण्याचाच विचार केला. थोडं पुढे गेल्यानंतर म्हणलं आता जरा आरएक्सची मज्जा घ्यायला लागत्या. नंतर आपली बुलेट घेतली आणि तिथनं डायरेक्ट पोहोचलो आपल्या लोकेशनला. गेल्या गेल्या तर सगळ्यात पहिला लॅविश मध्ये डान्स झाला सगळ्यांचा. नंतर काय माहिती काय तर अनिकेत भाईंना जे ऑफरोडिंग चालू केला, गाड्या कुठल्या आहेत आणि काय आहेत, किती सीसीच्या आहेत, किती नवीन आहेत, किती जुन्या आहेत, काय बघितलं नाही. बघ सगळ्या गाड्या ऑफरोडिंगला जात होत्या. इंटरसेप्टर अडकल्या, इंटरसेप्टर काढता काढता एकदा आमचे लवडे लागले. नंतर मी पण फर्स्ट टाइम ऑफ रोडिंग ट्राय केलं आणि खरं सांगतो भावांनो, ह्याच्यात एवढं सुख मिळते ना, एवढं सॅटिस्फॅक्शन मिळते ना, काही विषयच नाही. ते सॅटिस्फॅक्शन खरं बाईक लवरच समजू शकतोय. आणि तेवढ्यात आपल्या भावानं स्कूटर घातली आणि स्कूटर अडकली. मग चपला वाईपला निघोपर्यंत गाडीला जरा उचलू लागलो आणि नंतर ना गाडी कस तर बाहेर काढली आणि तिथनं परत पाण्यात वगैरे मस्ती करून आपण रिटर्न निघालो. आम्हाला यायला असं पण लेट झालेला, त्यामुळे आम्ही अनेकदा ईश्वरपूर मध्ये स्टॉप घेणार होतो. आणि नंतर संध्याकाळचा चहा वगैरे पिऊन सगळ्यांनी गाड्या चालू केल्या आणि ऍट डेट सगळेजण निघाले घरच्या दिशेनं. आजचा राईडचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या राईड्स पुढे पण होत राहणार आहेत. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असला तर डीएम करा आणि चला येतो आम्ही.